विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत क्रोमोझोम, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम अँड नंबर ऑफ क्रोमोझोम. आता क्रोमोझोम म्हणजे काय? या ज्या फिलामेंटस बॉडी आहेत, ज्या युकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात, त्याला म्हणायचं क्रोमोझोम. क्रोमोझोम या वर्डचं मिनिंग काय? क्रोमो मीन्स कलर, सोमा म्हणजे बॉडी. आणि ही टर्म कोणी कॉइन केली? सायंटिस्ट वॉल्डेअरने कॉइन केली. आता बघा, या कलर बॉडीज आहेत ज्याला म्हटलं गेलं क्रोमोझोम. इथं आपल्याला एक्स क्रोमोझोम दिसतोय, हा वाय क्रोमोझोम आहे. आता क्रोमोझोमची साईज व्हेरी होते स्पेसिस टू स्पेसिस. म्हणजे आता होमोसपाईन सपाईन ह्युमन बिंगमध्ये वेगळी असेल, अजा डिरेक्टा इंडिका म्हणजे नीमट्रीमध्ये त्याची साईज वेगळी असेल. आणि प्रत्येक क्रोमोझोम मेटाफॉजिक क्रोमोझोममध्ये त्याची लेंथ व्हेरी होते. ते दिली आहे 0.1 to 33 mm इन लेंथ अँड 0.2 to 2 mm इन थिकनेस. आता हे क्रोमोझोम आपल्याला दिसतात केव्हा? ड्युरिंग सेल डिव्हिजन. जेव्हा सेल डिवाइड होतो त्यावेळेला ते ॲपियर होतात. लक्षात घ्या, हे मायटॉसिस आहे जे तुम्ही 11 मध्ये शिकले आहात. आता हा जो न्यूक्लियस आहे रेस्टिंग फेजमधला, इथं क्रोमोझोम दिसत नाही तुम्हाला, पण जसा सेल डिवाइड व्हायला सुरुवात झाली तसे क्रोमोझोम ॲपियर झाले. आता हे क्रोमोझोम आले कुठून? हे जे मटेरियल होतं क्रोमॅटिन मटेरियल, ते कंडेन्स होतं म्हणजे कॉईल होतं आणि त्यापासून हे क्रोमोझोम फॉर्म होतात. जर समजा ह्युमनचा सेल असेल, बॉडी सेल, तर इथं आपल्याला 46 क्रोमोझोम ॲपियर झालेले दिसतील. आणि ते शॉर्टेस्ट आणि थिकेस्ट केव्हा असतात? ड्युरिंग द मेटाफेज. असे क्वेश्चन तुम्हाला नीटला CETला विचारले जातात. क्रोमोझोम दे आर शॉर्टेस्ट अँड थिकेस्ट ड्युरिंग द मेटाफेज. and when they appear during the prophase. आणि पुन्हा टिलोफेज आली की ते डिसॅपियर होतात किंवा ते अनकॉईल होऊन त्याच्यापासून पुन्हा हे क्रोमॅटिन रेटिक्युलम तयार होतं. आता आपल्याला त्याचं डिटेल स्ट्रक्चर पाहायचं आहे. आता क्रोमोझोम आहे, त्याचं सेल्फ रिप्लिकेशन होतं आणि त्याचा रोल काय? हेरिडिटी. म्हणजे दे आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर, कारण ते बनलेले DNA पासून. नंतर म्युटेशनमध्ये ते रोल प्ले करतात. म्युटेशन माहिती आहे तुम्हाला, सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल इज कॉल्ड ॲज म्युटेशन. नंतर व्हेरिएशन आणि इव्होल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसिस यामध्ये त्याचा महत्त्वाचा पार्ट असतो. आता केमिकली विचार केला तर क्रोमोझोम कशापासून बनला आहे? DNA, नंतर प्रोटीन कॉल्ड हिस्टोन अँड नॉन हिस्टोन. आणि फंक्शन काय आहे? कॅरियर्स ऑफ हेरिडिटी, कारण ते DNA पासून बनले आणि DNA पासून काय बनलेले असतात? जीन बनलेले असतात. आता आपण त्याचं जर स्ट्रक्चर पाहिलं क्रोमोझोमचं, तर तो बनला आहे, हे जे मटेरियल आहे क्रोमॅटिन फायबर, त्याचं कॉइलिंग होऊन त्यापासून क्रोमोझोम तयार झाला आहे. म्हणजे त्याचं गुंडाळला गेला. आता लक्षात घ्या, DNA म्हणजे दोरा आहे आणि क्रोमोझोम म्हणजे रीळ आहे. दोऱ्याचा जो रीळ असतो ना, तो म्हणजे क्रोमोझोम आणि त्यातला जो दोरा आहे तो म्हणजे DNA. पण फक्त दोरा नाही, तर याच्यामध्ये मण्यासारखं स्ट्रक्चर आहे आणि ते मण्यासारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओझोम. आणि तो जो न्यूक्लिओझोम आहे तो प्रोटीनपासून बनला आहे, प्रोटीन कॉल्ड हिस्टोन, जे आपण चॅप्टर नंबर 4 मध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. आता इथं लक्ष घ्या, नंबर ऑफ क्रोमोझोम. आता प्रत्येक स्पेसिससाठी नंबर ऑफ क्रोमोझोम हा स्पेसिफिक असतो आणि कॉन्स्टंट असतो. समजा आपण ह्युमनमध्ये पाहिलं तर क्रोमोझोम नंबर किती आहे? 46 आहे. म्हणून हे महत्त्वाचे कशा करताय? टू स्टडी द फायलोजेनी अँड टॅक्सॉनॉमी ऑफ द स्पेसिस. फायलोजेनी माहिती आहे तुम्हाला, इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज फायलोजेनी. आणि टॅक्सॉनॉमी पण माहिती आहे तुम्हाला, की ज्यामध्ये आपण आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर करतो, तर त्याला म्हटलं जातं टॅक्सॉनॉमी. आता प्लॉइडी म्हणजे काय? प्लॉइडी म्हणजे डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम, दॅट इज एक्स इन सेल. त्याला आपण एक्स म्हणतो किंवा एन म्हणतो, त्याचा रिपिटेशन
आता बघा, when the chromosome number in a cell is the exact multiple of primary basic number, then it is called euploidy. म्हणजे बेसिक नंबर जर समजा n आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2n 3n 4n याला म्हणायचं यूप्लॉइडी. हे एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन झालं. यूप्लॉइडीमध्ये लक्षात घ्या, मोनोप्लॉइड म्हणजे हॅप्लॉइड, एकच सेट असेल क्रोमोझोमचा, त्याला म्हणायचं मोनोप्लॉइडी. म्हणजे आपल्यामध्ये n इन केस ऑफ ह्युमन n मीन्स 23. आता डिप्लॉइड 2n 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. आपला नंबर माहिती आहे तुम्हाला 2n इज इक्वल टू 46. ट्रिप्लॉइड म्हणजे 3n. म्हणजे एखाद्याचा n जर 7 असेल तर 7 मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज 21. हे काय झालं, 3 सेट्स ऑफ क्रोमोझोम. तसं टेट्राप्लॉइड 4 सेट्स ऑफ क्रोमोझोम अँड सो ऑन, म्हणजे पेंटाप्लॉइड हेक्झाप्लॉइड एक्सेट्रा. When the chromosome number is not the exact multiple of the haploid set, it is described as aneuploidy. आता अन्यूप्लॉइडीमध्ये काय होतं, आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ वन ऑर मोर क्रोमोझोम टू द टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन अ सेल. जर आपल्याकडे ह्युमनचा क्रोमोझोम नंबर 46 आहे, त्याच्यामधून -1 झाला दॅट इज 45, हे काय झालं, अन्यूप्लॉइडी. किंवा 46 + 1 झाला इज इक्वल टू 47 दॅट इज अन्यूप्लॉइडी. हे कसले एक्झाम्पल झाले, अन्यूप्लॉइडीचे एक्झाम्पल झाले. मग बघा इथे लिहा अन्यूप्लॉइडी. बघा, एक कमी होणं याला काढायचं मोनोसोमी, जसं टर्नर सिंड्रोममध्ये होतं आहे, पुढे तुम्हाला शिकायचं आहे. 2 कमी होणं याला म्हणायचं नलिसोमी. हे एक्झाम्पल आहे हायपोप्लॉइडीचे. आणि हायपरप्लॉइडी म्हणजे वाढणं. ट्रायसोमी म्हणजे एक क्रोमोझोम वाढणं, जसं डाऊन सिंड्रोममध्ये 21 नंबरचा क्रोमोझोम 2 नसतात 3 असतात. 3 आल्यामुळे काय झालं, क्रोमोझोम नंबर त्या डाऊन सिंड्रोमच्या बेबीचा काय असतो, 47 असतो. म्हणजे 46 2n + 1 दॅट इज 47. आणि टेट्रासोमीमध्ये 2n + 2 म्हणजे 2 क्रोमोझोम एक्स्ट्रा असतात. आता यूप्लॉइडी सांगितलं एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द सेट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे मोनोप्लॉइडी म्हणजे n, डिप्लॉइडी 2n, पॉलिप्लॉइडी मोर दॅन 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. मग त्यामध्ये ट्रिप्लॉइडी असेल, टेट्राप्लॉइडी, पेंटाप्लॉइडी, हेक्झाप्लॉइडी एक्सेट्रा. आता पुन्हा पॉलिप्लॉइडीचे 2 टाईप आहे, ऑटो पॉलिप्लॉइडी अँड अलो पॉलिप्लॉइडी. म्हणजे एका स्पेसिसचा जर सेट ऑफ क्रोमोझोम मल्टिप्लाय केला असेल तर त्याला म्हणायचं ऑटो पॉलिप्लॉइडी. आणि जर 2 वेगवेगळ्या जातींचा सेट मल्टिप्लाय केला असेल तर त्याला म्हणायचं अलो पॉलिप्लॉइडी. तो चार्ट आहे. आता इथं आपल्याला पाहिजे ऑटो पॉलिप्लॉइडी. मल्टिप्लिकेशन ऑफ द कंप्लीट सेट ऑफ जीनोम ऑफ अ स्पेसिस. जसं आपल्याकडे आपण हेक्झाप्लॉइड व्हीट घेतो, त्याच व्हीटचा सेट मल्टिप्लाय केला, अलो पॉलिप्लॉइडी. पॉलिप्लॉइड कंटेनिंग जेनेटिकली डिफरंट सेट्स ऑफ क्रोमोझोम डिराइव फ्रॉम 2 or more स्पेसिस. जसं रॅफॅनोब्रासिका हे प्लांट हे टेट्राप्लॉइड आहे, म्हणजे त्यात 4 सेट आहे. 2 सेट आहे रॅफॅनस म्हणजे मुळाचे, आणि 2 सेट आहे ब्रासिका म्हणजे कोबीचे. असा जो पॉलिप्लॉइड आपण मिळवला त्याला म्हटलं अलो पॉलिप्लॉइड. आता हे पाहिलं होतं मी यूप्लॉइडी, व्हेरिएशन बिटवीन क्रोमोझोम सेट म्हणजे n 2n 3n एक्सेट्रा. आणि अन्यूप्लॉइडी व्हेरिएशन विदिन अ क्रोमोझोम सेट म्हणजे 2n + 1 2n - 1 याला काढायचं अन्यूप्लॉइडी. ते दिले टाईप्स ऑफ पॉलिप्लॉइड्स इन प्लांट. ऑटो पॉलिप्लॉइडी म्हणजे हा सेम सेट मल्टिप्लाय केला आहे एका स्पेसिसचा. 3दा असेल तर ट्रिप्लॉइड, 4 सेट असतील तर टेट्राप्लॉइड. आणि अलो पॉलिप्लॉइडमध्ये 2 डिफरंट स्पेसिसचे सेट
मल्टिप्लाय केलेले असतात. आता टेट्राप्लॉइड 4 सेट आहे, हे 2n + 2n = 4n. प्लॉइडी आत्ताच पाहिले आपण युप्लॉइडी आणि अनयुप्लॉइडी. युप्लॉइडीमध्ये आहे मोनोप्लॉइडी n, डिप्लॉइडी 2n, पॉलिप्लॉइडी मध्ये ऑटोपॉलिप्लॉइडी आणि अलोपॉलिप्लॉइडी. अनयुप्लॉइडीमध्ये हायपोप्लॉइडी, त्याच्यामध्ये मोनोसोमी 2n-1, नलिसोमी 2n-2 आणि हायपरपॉलिप्लॉइडी 2n+1 और 2n+2. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम बेस्ट केव्हा विजिबल असतं? मेटाफेज स्टेजला, कारण त्यावेळेला क्रोमोझोम कसे असतात? हायली कंडेन्स. क्रोमोझोमला 2 पार्ट आहे, 2 क्रोमॅटिड जॉईन टुगेदर बाय सेंट्रोमियर ऑर प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. बघा, हे क्रोमोझोमचे पार्ट आहेत. हा आहे सेंट्रोमियर, हे आहेत क्रोमॅटिड्स. ते क्रोमॅटिड या सेंट्रोमियरला जॉईन आहेत. नंतर डिश शेप इथं कायनेटोकोर आहे आणि या कायनेटोकोरला हे स्पिंडल फायबर अटॅच असतात ड्युरिंग सेल डिव्हिजन. लक्षात घ्या, क्रोमोझोम बेस्ट सीन ॲट मेटाफेज स्टेज. आणि हे जे सेंट्रोमियर आहे, या सेंट्रोमियरला काय अटॅच असतं? हे स्पिंडल फायबर ड्युरिंग सेल डिव्हिजन. क्रोमोझोम मेड अप ऑफ क्रोमॅटिन. Each chromatin fiber, it consists DNA and protein called histone and non-histone, and this chromatin fiber coil to form chromosome. नंतर हे सांगितलं तुम्हाला, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन कंसिस्ट डिश शेप प्लेट कॉल्ड कायनेटोकोर. ही कायनेटोकोर आहे. It is at the kinetochore spindle fiber get attached during cell division. नंतर प्रायमरी कन्स्ट्रिक्शन शिवाय काही क्रोमोझोमला ॲडिशन 1 or 2 कन्स्ट्रिक्शन असतात, त्याला काय म्हणतात? सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. आणि ॲट सेकंडरी कन्स्ट्रिक्शन फर्स्ट न्यूक्लिओलस बिकम ऑर्गनाइज ड्युरिंग इंटरफेज. हे आहे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन आणि हे आहे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. हे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे. काय बघा, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे सेंट्रोमियर किंवा कायनेटोकोर म्हणतात. नंतर हे क्रोमॅटिड आहे. नंतर काहींना हे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असतात. आणि इथं हा सॅटेलाइट आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं? क्रोमोनिमॅटा असतात. आता क्रोमोनिमॅटा म्हणजे पाहिजे आपण, हायली कॉइल्ड DNA थ्रेड असतो क्रोमॅटिडमध्ये, त्याला काय म्हणायचं? क्रोमोनिमा. एक्सटेंडिंग थ्रू द लेंथ ऑफ क्रोमॅटिड. हे जे पूर्ण क्रोमॅटिड आहे त्यामध्ये हा DNA असतो जो हायली कॉइल्ड असतो, त्याला म्हणतात क्रोमोनिमा. आणि क्रोमॅटिडमध्ये काय असतं? डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल विच एक्सटेंड फ्रॉम वन एंड टू अदर एंड ऑफ द क्रोमोझोम. आता पाहिजे टाइप्स ऑफ क्रोमोझोम. हे टाइप्स ऑफ क्रोमोझोम आहेत. कॅरेक्टर काय वापरलं? बेस्ड ऑन द लोकेशन ऑफ द सेंट्रोमियर. हा मेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे, हा सब मेटासेंट्रिक, हा ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. मेटासेंट्रिकमध्ये सेंट्रोमियरची पोझिशन ही मिडलला आहे. सब मेटामध्ये स्लाइटली अवे फ्रॉम द मिडल. ॲक्रोसेंट्रिकमध्ये स्लाइटली अवे फ्रॉम वन एंड आणि टिलोसेंट्रिकमध्ये एका एंडला आहे. आता हेच क्रोमोझोम सेल डिव्हिजनमध्ये कसे ॲपियर होतात? हा जो आहे मेटासेंट्रिक तो कसा ॲपियर होईल? व्ही शेप. टिलोसेंट्रिक आय शेप. सब मेटासेंट्रिक एल शेप. ॲक्रोसेंट्रिक जे शेप. लक्षात घ्या, इथं दाखवलं नाही पण हा कसा ॲपियर होईल? असा जे शेप ॲपियर होतो. हा एल शेप, हा आय सारखा आणि हा कसा ॲपियर झाला? व्ही सारखा. बघा, डिपेंडिंग अपॉन द पोझिशन ऑफ सेंट्रोमियर देअर आर 4 टाइप्स. ॲक्रोसेंट्रिक सांगितलं तुम्हाला जे शेप, सब मेटासेंट्रिक एल शेप,
metacentric V shape. The ends of chromosome that it chromatids are known as telomere. याचा जो एंड आहे त्या एंडला काय म्हणायचं? टीलोमियर. आता पुढे बघायचं सेक्स क्रोमोझोम. जे क्रोमोझोम सेक्स डिटरमाइन करतात त्यांना काय म्हणतात? सेक्स क्रोमोझोम किंवा ऑलोझोम. आता ह्युमन बीइंगमध्ये किंवा दुसऱ्या मॅमल्समध्ये एक्स आणि वाय हे सेक्स क्रोमोझोम असतात. आता आपल्याला दोघांमध्ये डिफरन्स पण पाहिजे. हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे. बघा एक्स आणि वाय. एक्स क्रोमोझोम हा मेटासेंट्रिक आहे, वाय क्रोमोझोम हा ॲक्रोसेंट्रिक आहे. एक्स क्रोमोझोम स्ट्रेट आहे रॉड सारखा आणि लॉंगर आहे कोणापेक्षा? वाय पेक्षा. एक्स क्रोमोझोम मेटासेंट्रिक आहे, वाय क्रोमोझोम सांगितलं तुम्हाला ॲक्रोसेंट्रिक आहे. एक्स क्रोमोझोममध्ये लार्ज अमाऊंटमध्ये यू क्रोमॅटिन आहे आणि स्मॉल अमाऊंटमध्ये हेट्रोक्रोमॅटिन आहे. हे मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे, त्याची लिंक मी वरती शेअर केली आहे. तिथं पाहून घ्यायचं यू क्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन काय आहे. आता यू क्रोमॅटिन हे जेनेटिकली ॲक्टिव्ह असतं, त्यामध्ये लार्ज अमाऊंटमध्ये DNA असतं. आणि हेट्रोक्रोमॅटिन हे जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह असतं किंवा इनर्ट असतं, त्यामध्ये स्मॉल अमाऊंटमध्ये DNA असतो. मग एक्समध्ये लक्षात घ्या लार्ज अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन, लेस अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन. आणि वायमध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ यू क्रोमॅटिन अँड लार्ज अमाऊंट ऑफ हेट्रोक्रोमॅटिन असतं. आता एक्स आणि वाय क्रोमोझोम दोघं काय दाखवतात? होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस रिजन. होमोलॉगस म्हणजे ज्याच्यावर सिमिलर जीन असतात आणि नॉन होमोलॉगस म्हणजे डिसिमिलर जीन असतात. ते पाहूया आता. बघा हा सारखा जो भाग दाखवला आहे, सारखा आहे म्हणजे सारखे जीन आहे त्याच्यावर. आणि हा जो भाग आहे आणि हा भाग हे नॉन होमोलॉगस आहे. म्हणजे समजा इथं जीन फॉर कलर ब्लाइंडनेस आहे, तो जीन इथं नाही. आता इथं जीन फॉर हायपर टायकॉसिस म्हणजे हेरी इयर पिन्नासाठी आहे. असं कानाच्या पाळीवर जे केस असतात याला म्हणतात हायपर ट्रायकॉसिस. आणि याच्यासाठी जीन असतो होलँड्रिक जीन. आणि हा जो जीन आहे हा फक्त कोणामध्ये असतो? मेलमध्ये. फिमेलमध्ये असतो का? नाही. हे कॅरेक्टर तुम्ही फिमेलमध्ये पाहिलेलं नाही, कारण तो जीनच नाही. आणि तो जीन कुठे असतो? वाय क्रोमोझोममध्ये, त्याच्या नॉन होमोलॉगस रिजनमध्ये. मग ते जे जीन असतात लक्षात घ्या, याला म्हणतात वाय लिंक जीन. ज्याचे नॉन होमोलॉगस पार्टवर असलेले जीन आहे वाय क्रोमोझोमवर, त्याला म्हणायचं वाय लिंक जीन. आणि एक्सवर जे आहे त्याला म्हटलं जातं एक्स लिंक जीन. बघा एक्स लिंक जीन प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम अँड वाय लिंक जीन आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. आणि दोघांमधले पुन्हा डिफरन्स आहेत. सेम पॉईंट मी जे मागे एक्सप्लेन केले. कुठला क्रोमोझोम लॉंगर आहे? एक्स क्रोमोझोम. वाय क्रोमोझोम कसा आहे? शॉर्टर आहे. यू क्रोमॅटिन कोणामध्ये जास्त आहे? एक्समध्ये. इथं काय जास्त आहे? वायमध्ये हेट्रोक्रोमॅटिन जास्त आहे. जेनेटिकली ॲक्टिव्ह क्रोमोझोम कुठला आहे? एक्स. आणि इनॲक्टिव्ह कुठला आहे? वाय. एक्स लिंक जीन कुठले आहेत? जीन फॉर कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया. आणि वाय लिंक जीन कुठला आहे? जीन फॉर हायपर ट्रायकॉसिस और हेरी इयर पिन्ना. हे दाखवले सेल डिव्हिजन की ज्यामध्ये क्रोमोझोम ॲपियर होतात आणि ते शॉर्टेस्ट आणि थिकेस्ट असतात किंवा डिस्टिंग असतात मेटाफेजमध्ये, आणि ते अनकॉईल असतात इंटरफेजमध्ये. आणि ॲट द एंड ऑफ टिलोफेज दे अगेन uncoiled to form a chromatin reticulum. Thank you.